लालबागच्या राजाची पहाटे 5 वाजता प्राणप्रतिष्ठा झाली। विधिवत पूजा झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। चिंचपोकळीच्या चिंतामणीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा झाली। दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी या ठिकाणी रांगा लावल्या। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्त सज्ज आहेत आणि सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। घरबसल्या तुम्ही थेट विघ्नेश्वराचं दर्शन झी24 तासवर घेताय। द्वारयात्रा उत्सवासह लाडक्या बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक ओझरच्या विघ्नेश्वर नगरीमध्ये दाखल झालेत। बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। नाशिकच्या मनमाडमध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। हा सोहळा पार पडला। ढोलताशाच्या गजरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाचं स्वागत केलंय। जवळपास 100 गणेश मंडळांनी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा यंदा केली आहे। गणेश चतुर्थीनिमित्त मालेगावातल्या कलाकारांनी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी स्पेशल मोदक बनवला। या मोदकावर गणपती बाप्पाचं चित्र त्यानं साकारलंय। गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टनं रात्रभर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी बसनं मुंबईतील 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसगाड्या सुरू ठेवल्यात। 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जातील। टोल माफी असून सुद्धा कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांचा टोल फास्टॅगनं कापण्यात आला आणि आता हा कापलेला टोल गणेश भक्तांना परत मिळणार आहे। वाहन चालकांच्या तक्रारीनंतर परिवहन विभाग यासाठी प्रयत्नशील आहे। गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नयना प्रकल्प परिसरामध्ये 171 घरांची विक्री होणार आहे। गृहनिर्माण योजनेअंतर्गत 21 सप्टेंबर पासून या घरांसाठी अर्ज सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील। यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 17 तर अल्प उत्पन्न गटासाठी 164 सदनिका ठेवण्यात आल्या। गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुमारे 14,000 पोलीस तैनात करण्यात आले। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयास्पद हालचालींवर करडी नजर असेल। नाशिकमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये यंदा श्रावण महिन्यामध्ये 12 लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि यावेळी दर्शनातून जवळपास 5 कोटीपेक्षा अधिक रक्कम सशुल्क जमा झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे। संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज आजपासून नव्या संसद भवनातून सुरू होणार आहे आणि या समारंभाचं नेतृत्व पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करतील। तसंच सगळ्या खासदारांना यावेळी राज्यघटनेची प्रत देण्यात आलेली आहे। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलाय। विद्यावेतनामध्ये 10,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। आता वेतन 85,000 इतकं होणार आहे। FSSAI कडून देशभरातील 766 जिल्ह्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थाच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली। आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पदार्थांमधली भेसळ रोखण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। भंडारा जिल्ह्यातील बावनथडी धरणामध्ये 83% जलसाठा उपलब्ध आहे आणि या धरणामुळे मोहाडी तुमसर तालुक्यातील 20,000 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे। 5 दिवसापूर्वी हे धरण केवळ 45% भरलं होतं। बीड जिल्ह्यामध्ये पावसाअभावी धरण तलाव कोरडे ठाक पडले। जिल्ह्यातील सगळ्या प्रकल्पांनी तळ गाठलाय, त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी 20 सप्टेंबर पासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। कांद्याला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी आक्रमक आहेत। केंद्रानं कांदा निर्यात मूल्य 40% वाढवलं, त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर झालाय।
जळगाव जिल्ह्यामध्ये सीएमव्ही व्हायरसमुळे हजारो हेक्टरवरील केळींचं नुकसान झाले, मात्र अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक सोनवणे यांनी अंगाला केळीची पानं बांधून केळीचं घड डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात अनोखं आंदोलन केलं। वाशिममध्ये ऐन सणासुदीमध्ये भाजीपाला स्वस्त झालाय। टोमॅटो, पालक, बटाटे, त्यानंतर गवार आणि फुलकोबीची आवक वाढली, दर कमी झालेत, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय, पण शेतकऱ्यावर मात्र संकट कोसळलं। अभिनेता टायगर श्रॉफच्या गणपत या सिनेमाचं पोस्टर आउट झालेलं आहे। गणेश चतुर्थीनिमित्त सिनेमाचं पोस्टर आउट करण्यात आलंय। पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे। 20 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होतोय। अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित ॲनिमल या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे। 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येतोय आणि हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा भाषांमध्ये रिलीज होणार आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या फुटबॉल सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे। भारतासमोर चीनचं आव्हान असेल। भारतीय संघाच्या तुलनेमध्ये कमी अनुभव असलेल्या खेळाडूंची निवड यावेळी करण्यात आली आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे। या सामन्यांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली गेली आहे। आर अश्विन आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळाली आहे। केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा असेल तर रवींद्र जडेजाकडे उपकर्णधार पद देण्यात आलंय। 3 सामन्यांची ही सिरीज 22 तारखेपासून सुरू होणार आहे। खासदार नवनीत राणांची खासदारकी रद्द करण्यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या होत्या असा आरोप नवनीत राणांनी केला होता आणि त्यावर काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। सिंचन घोटाळ्याची तातडीनं चौकशी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन विभागामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणामध्ये चौकशीला राष्ट्रवादीचं समर्थन असेल असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। सुप्रीम कोर्टानं 16 आमदार अपात्रतेबाबत सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढले। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांनी आदर केला पाहिजे। आता एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि कोणती पावलं उचलली ते 2 आठवड्यात कोर्टाला सांगा अशा शब्दात कोर्टानं नार्वेकरांना खडसावलंय। छत्रपतींचा विचार म्हणजे